नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मालेगावात पोलिसांनी मोठी कारवाई करत 20 चोरीच्या मोटरसायकलींसह तिघांना अटक केली आहे। मालेगाव शहर आणि नाशिक जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या या 20 मोटरसायकली जप्त करत मालेगाव कॅम्प पोलिसांनी ही मोठी कारवाई केली। जप्त केलेल्या मोटरसायकलींची एकूण किंमत अंदाजे 8 लाख रुपये असून या प्रकरणी 3 जणांना अटकही करण्यात आली आहे। मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांना संशयितांविषयी गुप्त माहिती मिळाली। त्यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने कॉलेज ग्राउंड परिसरात सापळा रचून मसूद अहमद मोहम्मद शफीक आणि जुबेर अख्तर अब्दुल कुदूस यांना अटक केली। चौकशी दरम्यान त्यांनी चोरीसाठी लोखंडी मास्टर कीचा वापर करून या मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली। संशयितांनी चोरी केलेल्या मोटरसायकली नदीम अहमद अब्दुल हमीद उर्फ पप्पू याला विकल्याचे उघड झाले। चौकशीत पप्पूने मोटरसायकली विकत घेतल्याचे सांगितले, मात्र त्याच्या ताब्यातील RC बुक बनावट असल्याचे समोर आले। पोलिसांनी या तिघांकडून एकूण 20 चोरीच्या मोटरसायकली, 6 बनावट RC बुक आणि 1 लोखंडी मास्टर की जप्त केली आहे। या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी केले। तपास कार्य प्रभारी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केले। या यशस्वी कारवाईनंतर पोलिसांनी वाहन चोरीच्या घटनांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे। चोरीच्या गाड्या विकत घेणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे। नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की दुचाकी विकत घेताना विक्रेत्याचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावे। पोलिसांकडून यासाठी आवश्यक ती मदत केली जाणार आहे। नमस्कार, मी सूरज भाऊसाहेब गुंजाळ, मालेगाव कॅम्प SDPO मालेगाव। आज कॅम्प पोलीस स्टेशनने ज्या एक चांगल्या पद्धतीने मोटरसायकल चोरी गेल्यानंतरचं एक मोठं डिटेक्शन केलेलं आहे, त्या संदर्भात आपण एक पत्रकार परिषद घेत आहोत। 6 नोव्हेंबर 2024 रोजी एक गुन्हा रजिस्टर झाला 250/24 CR नंबरचा मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये मोटरसायकल चोरीचा। तर सदर मोटरसायकल चोरीसाठी तपासी अधिकाऱ्यांनी बरेचसे प्रयत्न केले, परंतु ती मोटरसायकल रिकव्हर होत नव्हती। परंतु जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला गोपनीय बातमीदारांकडून समजलं की काही मोटरसायकल चोर मालेगाव शहरामध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि ते मालेगाव कॅम्प म्हणजे कॅम्प सब डिव्हिजन मध्ये येऊन चोरी करतात। तर त्या माहितीवरून आम्ही 2 संशयित इसम कॉलेज ग्राउंड आपलं एकात्मता चौकातील तिथे येणार आहेत अशी बातमी कळाल्याने आम्ही तिथे सापळा रचला। तर 2 संशयित इसम, एकाचं नाव मसूद अहमद मोहम्मद शफीक, हा सरदारनगरचा राहणारा आहे, आणि दुसरा जुबेर अख्तर अब्दुल कुसूद, हा अमीनाबाद हमजानपुराचा राहणार आहे। अशा 2 इसमांना आपल्या पथकाने पकडलं। त्यांच्याकडे एक पल्सर गाडी होती, तर पल्सर गाडी देखील चोरीची असल्याचा संशय आल्याने त्यांना आपण विचारपूस केली। तर त्यांनी ती गाडी चोरीची असल्याची कबुली दिली व सदर गाडी नदीम या इसमाकडून विकत घेतल्याचे सांगितले। तसेच नदीम बऱ्याचशा चोरीच्या गाड्या विकत घेऊन बाकीच्या लोकांना देत असतो अशी माहिती मिळाल्याने आम्ही नदीमला देखील पकडले। नदीमचे पूर्ण नाव नदीम अहमद अब्दुल हमीद उर्फ पप्पू असं आहे। तर त्याच्याकडे गेल्यानंतर त्याने बऱ्याचशा गाड्यांची कबुली दिली आणि त्याच्याकडे काही RC बुक्स आपल्याला सापडले। तर वर्करनी पाहता ते RC बुक आपल्याला ओरिजिनल वाटतील की हे गाडीचे पेपर्स आहेत, परंतु नंतर लक्षात आलं की RC बुक्स पण ते बनावट पद्धतीने बनवतात। त्यांचे देखील नाव निष्पन्न झालेले आहे, परंतु त्यांना अद्याप ताब्यात घ्यायची बाकी आहे। त्यांना देखील आपण लवकर ताब्यात घेऊ। तर सदर इस्मांकडे जास्त चौकशी केल्यानंतर आपल्याला आतापर्यंत 20 मोटरसायकल आपण रिकव्हर करू शकलेलो आहे। एकूण 8 लाखाचा तो मुद्देमाल आहे आणि त्यामध्ये आता मालेगाव शहर तसेच मालेगाव ग्रामीण मध्ये मालेगाव तालुका, सटाणा, जायखेडा आणि आपले मालेगाव शहरातील 8 पोलीस स्टेशन यांच्यातील जास्तीत जास्त वाहने गुन्हे डिटेक्ट होण्याची शक्यता आहे। तर त्याचे आता इंजिन नंबर, चेसिस नंबर आपण सगळ्या पोलीस स्टेशनला डिस्ट्रीब्यूट करत आहोत। या नागरिकांना देखील माझं सांगणं आहे की सदर मोटरसायकल चोरीवरती पोलिसांचं तर काम चालूच आहे, परंतु नागरिकांनी देखील काही दक्षता घ्यायची आहे। आपण कुठेही गेल्यानंतर आपली गाडी व्यवस्थित आपण लॉक करत आहोत का,
आपल्या गाडीचे लॉक्स जुने झाले असतील, ते कुठल्याही चावीने जर ओपन होत असतील तर त्यावरती त्यांनी ते त्वरित आपलं लॉक बदलून घ्यायचं आहे. मालेगाव शहरातील बरेचसे गाडीचे काम करणारे गॅरेजवाले असतील, सीट कव्हर चेंज करणारे असतील, लॉक्स वगैरे बदलणारे असतील, त्यांना देखील आम्ही आता एक रजिस्टर मेंटेन करण्यासाठी सांगत आहोत की कुणीही त्यांच्याकडे आल्यानंतर कोणी नंबर प्लेट चेंज करून घेत असेल, त्याच्यानंतर लॉक चेंज करून घेत असेल, गाडीचे स्पेअर पार्ट बदलून घेत असेल तर त्यांनी तसं एक रजिस्टर मेंटेन करून त्या व्यक्तीचा आधार कार्ड किंवा आयडेंटिफिकेशन ठेवण्यासाठी त्याचा मोबाईल नंबर, पत्ता वगैरे घेऊन ठेवायचा आहे. आम्ही देखील ते रॅन्डमली चेक करत जाऊ की ही गोष्ट पाळतात की नाही. तसेच ज्या भागातून मोटरसायकल चोरी जात आहे त्या भागाचा आम्ही एक अवलोकन करून स्पॉट्स निश्चित केलेले आहेत. तिथे सीसीटीव्ही कॅमेरा वाढवणे, त्याच्यानंतर डिकॉय पद्धतीने आपले लोक ठेवणे, तसेच वाहन चोरांपासून सावध राहण्यासाठी नागरिकांना अवेअरनेस क्रिएट करण्याच्या गोष्टी आम्ही करत आहोत. ओके. आमच्या मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनच्या डिटेक्शनमध्ये सदरचं डिटेक्शन हे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत जी भारती सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही डिटेक्शन केलेलं आहे. सदर डिटेक्शनमध्ये मालेगाव कॅम्पच्या प्रभारी अधिकारी गडकरी मॅडम, API रणदिवे साहेब, तसेच छावणी कॅम्प, किल्ला आणि एसडीपीओचे DB पथकातील टेंबाडे, भामरे, गोसावी, राकेश जाधव, राम मिसाळ, संदीप राठोड, तसेच साबळे आणि श्याम पवार यांचं आणि हजारे यांचं मोठ्या कंट्रीब्युशन राहिलेलं आहे. तर त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो.